दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी ह्या सूचनेला कडाडून विरोध केलाय। मनेका गांधी यांची सूचना मान्य झाल्यास ते मानवाधिकाराच्या विरोधात ठरेल। यामुळे लाखो गरोदर महिलांच्या डोक्यावर गर्भपाताची टांगती तलवार राहील आणि ह्यातून बुवाबाजीला ऊत येईल असं मत देशपांडे यांनी मांडलंय। लाखोंच्या संख्येने प्रेग्नंट असलेल्या बायकांना या पद्धतीने मॉनिटर करणं म्हणजे सरळ सरळ त्यांच्या मानवाधिकाराचं हनन करणं आहे, गर्भपाताच्या अधिकाराचं हनन करणं आहे आणि त्यांची जी प्रायव्हसीचा अधिकार आहे, प्रत्येक माणसाला एक स्वतःचं वैयक्तिक खाजगी आयुष्य असतं, त्याचंही हनन करणं आहे। आणि ही गोष्ट पब्लिक इंटरेस्टसाठी, जनहितासाठी शासनाला आणीबाणीच्या काळात असं करता येईल, पण तशी आणीबाणी आहे असं मला वाटत नाही। पण या पद्धतीने जर करायला गेलं तर पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये, ज्या व्यवस्थेत कुटुंबाला, खास करून पुरुषांना, पुरुषसत्ताक व्यवस्थेतल्या बाकीच्या सर्व घटकांना आणि खास करून डॉक्टर्सना आणि टेक्नॉलॉजीला, ज्यांना गर्भलिंग निदान करून मुलगा हवाय, ते लोक बायकांना भोंदू बाबांकडे, भोंदू डॉक्टरांच्याकडे पाठवून मेडिसिनचा गैरवापर करून गर्भपात करायला भाग पडतील आणि मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये गर्भपाताच्या दरम्यान महिला मारायला लागतील। मुली वाचवायला जाऊन आपण महिलांना मारणार का आणि गर्भपाताचा त्यांच्या हक्काचा आपण हनन करणार का, याचा विचार आमच्या मिनिस्टर मॅडमनी केला पाहिजे असं मला वाटतं। आणि एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत। आमच्या सोबत आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर निखिल दातार यांच्याकडे। डॉक्टर, आपण ऐकलत की मनेका गांधींनी गर्भलिंग ही जी आहे चाचणी ती अधिकृत करण्याचा अजब असा सल्ला दिलेला आहे, तुमचं यावरचं मत काय आहे? मनेका गांधींचा हा जो काही एकंदरीत सल्ला आहे हा अजब आणि थोडासा आउट ऑफ बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये वाद नाही। त्याच्यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होईल ही भीती रास्त आहे। देशपांडे मॅडम जे म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे। पण आता सध्याची परिस्थिती जर का बघितली तर मुळात अगोदर पहिला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे अजूनही सेक्स डिटर्मिनेशन किंवा लिंग चिकित्सा आणि त्या अनुसार गर्भपात हे होत आहेत, ते टळत नाहीयेत अजून सुद्धा। सोसायटी मधलं पुरुष आणि स्त्री यांच्याकडे बघण्याचा जो काही वेगळा दृष्टिकोन आहे, म्हणजे एक विषमता जी आहे ती विषमता अजून सुद्धा आपण काही हलवू शकलेलो नाही। आणि त्यामुळे शेवटी होतंय काय, तर शेवटी होतंय असं की हे जे गुन्हे घडतायत हे शेवटी कुठेतरी डॉक्टर आणि पेशंटच्या एकमेकांच्या संगनमताने घडतायत की जे सरकार पकडू शकत नाहीये। आणि म्हणून शेवटी होतंय असं की सरकारचा सगळा हा खाक्या जो आहे हा शेवटी अल्टिमेटली क्लेरिकल एरर्स असलेल्या ठिकाणी जायचं आणि पकडायचं आणि त्या डॉक्टरांना शिक्षेला पात्र करायचं, अशा प्रकारचा एकंदरीत सगळा खाक्या दिसतो आहे। त्यामुळे गुन्हेगार पकडला जात नाही, गुन्हा थांबत नाही। अशा वेळेला कधीतरी एखाद्या वेळेला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करावं लागू पण शकतं, अर्थात साधक बाधक पुष्कळ विचार व्हायला हवा। मानवाधिकारांचं उल्लंघन न होता कसं काय उपाय काढता येऊ शकेल याच्यावरती साधक बाधक विचार चर्चा करूनच जे काय असेल ते ठरवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। पण गांधीबाईंचा जो काही हे आहे तो सल्ला जो काय आहे तो आउट ऑफ बॉक्स आहे असं मात्र मी नक्कीच म्हणेन। तो 100% रास्त आहे किंवा बरोबर आहे असं नाही म्हणणार, पण आउट ऑफ बॉक्स नक्कीच आहे। धन्यवाद डॉक्टर। अर्थातच या संदर्भात तुम्ही खूप छान आणि चांगलं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।